हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपलं काम कुठपर्यंत झालं होतं. आता इथून पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की तर ते वाळवलं जातं सोयाबीन. त्याच्यानंतर ते पोत्यामध्ये भरून म्हणजे गोण्यांमध्ये भरून ते बाजाराला न्यायचे. तर बघूयात पुढची प्रोसेस कशी असते. तोपर्यंत मी थोडी गिटारची प्रॅक्टिस करतो. कामं तर होतच राहतील, पण कामातून वेळ काढणं, वी शुड टेक आउट सम टाईम फॉर आवर हॉबीज अँड लर्न न्यू थिंग्स. आणि माझी आवडती गोष्ट मीन्स गिटार आहे. आणि गिटार मला असं काही एक्झॅक्ट येत नाही प्रॉपर, पण मी हळूहळू शिकतोय. तर त्याचा सराव करण्यासाठी आपण आजही वेळ काढलेला आहे कामांमधून. आता संध्याकाळी बसल्या बसल्या काही कामं नाही आहेत, सो मी आता थोडासा गिटारचा सराव करणार आहे. तो बघूयात तो कसा होतो. The next day. आज कुठं आपला उपनेर येणार आहे. काय होतं की शेतीची कामं म्हणजे ही शेतीची कामं म्हणजे टोटल म्हणजे माणसंसुद्धा मिळत नाहीत आणि मिळाली तर मशीनसुद्धा लवकर मिळत नाही. कारण प्रत्येकजण कुठं ना कुठं तरी बिझी असतो. कोणी कोणाच्या शेतात काम करत असतं, कोणाची मशीन म्हणजे उपनेर कुठेतरी दुसरीकडं कामाला असतो. कुणालाच दम नाही. तर आज आपल्याला एक उपनेर मिळालेलं आहे. तर ते येतं आता 10-15 मिनटामध्ये रानामध्ये. तर उपनेरची काय प्रोसेस असते ती सगळी तुम्हाला आता मी 2 मिनटामध्ये दाखवतो. आता ज्यांनी उपतं घेतलेलं सोयाबीन काढायला त्यांचा आता व्यवहार करायचा आहे. त्यांना पैसे द्यायचे सगळे, त्यांचे काय असेल ते सौदा ठरलेला. तर त्यांना पैसे द्यायला आपण आता जामखेडला चाललो आहे. उपनेर येईन थोड्या वेळामध्ये. आणि जामखेडला जाऊन पोती आणि 2 ताडपत्री घ्यायचे आपल्याला. आणि जसं उपनेर येईन तसं सामान म्हणजे सगळं सोयाबीन पोत्यामध्ये भरायचं. आणि ताडपत्री कशाला तर उपनेरवाला येईपर्यंत सोयाबीन झाकायला. कारण आता झाकायला काय नाही, 2 तुकड्यांमध्ये सोयाबीन गोळा केलेला आहे. आणि जो वरच्या तुकड्यामधला जो सोयाबीन गोळा केला होता आपण काल तुम्हाला दाखवलं, त्याची वरची ताडपत्री काढून खालच्या साईडला आणली. त्यामुळे दोन्हीवर झाकायला आता काहीच नाही. आता आपण चाललो ताडपत्री घ्यायला आणि बघूया काय रेट भेटतो ताडपत्रीचा वगैरे. चलो जामखेड को. आम्ही आता चाललोय ताडपत्री झाकायला. उपनेरला यायला थोडासा वेळ आहे. हा, आरामात चालते. हा, लाव गाडीची वाट. आता काय घेऊन जा. हा, घे रानात चालव गाडी. आम्ही आत्ता रानात आलोय आणि उपनेर यायला थोडा टाईम आहे अजून. आणि मला मदत करायला आपला आद्या, साहिल्या आणि सिद्धार्थ ना का सिद्ध्या आपला नॉर्मल सिद्ध्या. तर असे माझे 3 मित्र आहेत, ते आलेत मदतीला. आणि वाट बघतोय आम्ही आता कधी येतोय उपनेर. ताडपत्री आणून ठेवलेली आहे का तर समजा इन केस समजा ढगाळ वातावरण झालं तर ते झाकून टाकायचं. उपनेर झालाय. हा ना, उपनेर द्यायला तयार नाही राव. तोच तर विषय. तर डिरेक्ट आपण उपनेरचं काम सुरू झालं तुम्हाला पूर्ण दाखवतो. उपनेरचं काय कसं काम असतं आणि कसं त्याची प्रोसेस असते. भेटूया थोड्या वेळ. ओके, भेटूया. संध्याकाळचे 6 वाजत आले आणि आत्ता कुठे उपनेर आलाय. आता ह्याच्यानंतर पूर्ण काम सुरू होणार आहे. तिकडे मम्मी
ते सगळे थांबलेत तिकडे. रानात असल्यामुळे नीट चालता पण येत नाही. तिकडे थांबलेत ते. आपण पहिलं काम बघूयात कसं असतं उपनेरचं. टोटल 1 तासात एवढं सगळं भुस्सा गोळा झालाय. आणि गोण्या भरलेत किती आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 गोण्या भरल्या का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 गोण्या भरल्या बघ ह्याच्यात. मी म्हणलं ना तुला 50 एक नाही भरत, कमी पेरलेलं आपण. आणि हा उतार तासाभर कंटिन्यू उचलून टाकतोय कंटिन्यू. आम्ही जास्त लोक नाहीत, 3 जणच आहेत आम्ही उचलायला. बाकी इथे पोती भरायला वगैरे कामात कंटिन्यू टाकतोय आम्ही पूर्ण घामाने बरोबर. आता इथून पलीकडच्या तुकड्यात जायचं, तिकडचं पण आजच करून टाकायचं, कारण उपनेर उद्या येणार आहे का नाही माहीत नाही. ते पण आता एवढा मोठा ढिगारा करायला 1-1.5 तास लागला. आणि आता त्याला 1-1.5 तास अजून लागेल पूर्ण. म्हणजे आता ताकद संपली सगळी, पण ते करावं तर लागणार आहे, त्याशिवाय आता पर्याय नाही आपल्याला. चला तिकडे पण भेटूयात. आता वरच्या तुकड्यात चाललोय, तिकडून उपनेर येतोय. टोटल अंधार येते. करायचं तर आहेच. आयला बांध मोडला राव, केवढा बांध मोडलाय बघितलं का? आता आहे बाबा, केवढा बांध मोडला बघितलं का तू? पाणी आडवाय बांधलेला बांध येतो. तो ढिगारा तेवढा, हा ढिगारा एवढा, इथून आता सुरू होतोय असा.
द्या इकडे एक तुकडा द्या. द्या एक टोक इकडे. टोक द्या ना इकडे. खालून आहे का तुम्ही? खालून धरले होते. थांबा. हा वेळ नसतो दादा ओपनरवाल्यांना. लय पुढं पुढं करायला लागतंय. माहित नाही बा आता काय केलं बघ की. हा ना 5 मिनिटात आलोय मी. 5 किती सायले सायले परत आपला सिद्धे 5 मिनिटात पोरं आली सगळे राव. मग असं कुठं असते? इथं नाही. इथं खाला गाला खाली. हे जास्त आहे. केवढा ढीग आहे बघ ना. असं वाटतंय वाळू खाली गेली गाडीतली. चल सगळी कामं झालीत आणि आता ट्रॅक्टर येतोय. आणि तो ट्रॅक्टर आला अजून एक दुसरा की त्याच्यात ते सगळ्या गोण्या भरायच्यात. आणि हालत बघायची का? ही हालत आहे. असं सोडून निघलेत हात सगळे. हां रक्त येत होतं हातातून. कंटिन्यू काम सुरू आहे. एक मिनटं सुद्धा थांबता येत नाही. असं काम सुरू आहे. तर ट्रॅक्टर येतोय. तो ट्रॅक्टर आला की त्यात सगळी पोती भरायची. पावसाचं वातावरण झालं आहे. विजा कडकत आहेत. हा अवतार आहे. अशी कामं करायला लागतात. जमत असेल तर नक्की शेती करा. तर आपण पूर्ण फ्रेश वगैरे होतो मी. आणि तुम्हाला डायरेक्ट सगळं झाल्यावर भेटतो. आता काय मी पुढे शूट करण्याच्या हालतमध्ये नाही आहे. पूर्ण घामाघूम झालो होतो. आता थोडं बसल्यामुळे जरा मला गार लागते. थोडं शांत झालो आहे. पूर्ण संपल्यावरच आता तुम्हाला बोलतो. पाऊस यायला लागला आणि सगळ्यात आम्ही ट्रॅक्टरमध्ये भरून आता घरी चालवलं. काम झाल्यावर आपण निवांतमध्ये सांगू तुम्हाला मी कसं केलं काय केलं. तोपर्यंत गुड नाईट.